हिरे माझा मितवा मालिकेमध्ये अंजलीची डिलिव्हरी होऊन तिला छानशी मुलगी झालेली असते। अंजलीची तब्येत व्यवस्थित आहे पाहूनच रिया आणि दादा पुन्हा एकदा तिच्यासमोर उभे राहणार आहेत। आता हे दोघेही अंजलीला राकेश विरोधात पुरावे देणार आहेत। तर प्रेक्षकांनो, नेमके हे दादा आणि रिया अंजली समोर कसे येतात आणि ते काय पुरावे दाखवतात तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजच्या भागामध्ये आपण असंच पाहिलं की रिया हॉस्पिटलमध्ये आलेली आहे। आता तिला अडवण्याचा प्रयत्न अर्णव करत असतो। आता ही रागारागानेच हॉस्पिटलच्या आतमध्ये येते। घरचे सगळेच रियाला पाहतात। आता रिया त्यांना काहीतरी सांगणार इतक्यातच ईश्वरी तिथे येते आणि तिच्या हाताला धरून पटकन राकेशच्या रूममध्ये नेते। आता तिथे गेल्यानंतर रिया पाहते तर खरंच राकेशचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि त्याला ऑक्सिजन लावून ठेवलेलं असतं। आता रिया म्हणत असते खरंच याचा ॲक्सिडेंट झाला आहे। त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते हो, त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देवानेच दिली आहे। त्यावेळेला आता रिया म्हणते याला मी सोडणार नाही। ज्यावेळेला हा शुद्धीवर येईल त्यावेळेला मी त्याला जाब विचारणार आहे। हा एक नंबरचा फ्रॉड आणि नीच माणूस आहे। त्यावेळेला आता ईश्वरी रियाच्या हाताला धरते आणि पुन्हा अंजलीच्या रूममध्ये नेते। त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत रिया बघ ताईंची काय अवस्था झाली आहे। त्यांची आता डिलिव्हरीची वेळ जवळ आली आहे। त्यामुळे तू आता शांत बस। तू काही सुद्धा हॉस्पिटलमध्ये दंगा करू नकोस, कुणाला काहीही सांगू नकोस प्लीज। ज्यावेळेला ताईंची डिलिव्हरी होईल आणि राकेश शुद्धीवर येईल त्यावेळेला तुला फोन करून आम्ही बोलवून घेईन। त्यावेळेला तुला काय सांगायचं आहे ते सांग। आता रिया सुद्धा ईश्वरीचं बोलणं ऐकते आणि हॉस्पिटलमधून निघून जाते। इकडे आता अंजलीचा बीपी खूपच कमी झालेला असतो। त्यावेळेला ईश्वरी पटकन डॉक्टरांना बोलवून घेते। आता अंजलीला डिलिव्हरीसाठी घेतलेलं असतं। आता इकडे नम्रता हॉस्पिटलला आलेली असते। नम्रता आणि ईश्वरीला या राकेशवर चांगलाच संशय आलेला असतो। आता या दोघी राकेशचे रिपोर्ट बघायचे ठरवतात, म्हणून डॉक्टरांच्या माघारी चोरून त्याच्या रूममध्ये शिरतात आणि त्याच्याकडे बघतच म्हणत असतात खरंच याचा ॲक्सिडेंट झाला असेल की याचा पुन्हा काहीतरी मोठा डावच असेल। त्यावेळेला ईश्वरी म्हणते अगं बघ ना, हा तर आता ऑक्सिजनवर आहे, याचं नाटक आहे कसं म्हणायचं। त्यावेळेला आता या दोघी रिपोर्ट्स बघायला सुरू करतात। ईश्वरी सगळे रिपोर्ट्स पाहते तर खरंच याची तब्येत सिरियस असते। त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते याची तब्येत कितीही सिरियस असू दे, हा एक ना एक दिवस शुद्धीवर येणारच आहे आणि व्यवस्थित होणारच आहे। त्यावेळेला याच्या सगळ्या वाईट कृत्यांचा तमाशा मी घरच्यांसमोर करणार आहे आणि याचा सगळं कारस्थान उघड करणार आहे आणि याचा खरा चेहरा अंजलीताईंच्या समोर आणणार आहे। कारण आता अंजलीताई प्रेग्नेंट होत्या म्हणूनच आम्ही शांत बसलो होतो, पण आता त्यांची सुद्धा डिलिव्हरी होईल। आता मी या राकेशला सोडणारच नाही। आता इकडे अंजलीची डिलिव्हरी झालेली असते, तिला छानशी मुलगी झालेली असते। आता अर्णव आणि ईश्वरीवर अंजलीचा राग आहे तसाच असतो। अंजली त्या दोघांना म्हणत असते तुम्ही दोघांनीही माझ्या बाळाकडे यायचं नाही, माझ्या बाळाला हात लावायचा नाही। त्यावेळेला अर्णवला खूपच वाईट वाटत असतं। अंजली या दोघांवर भयंकर चिडलेली असते। आता इथे अंजलीने बाळाला हात लावायचा नाही म्हटल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी शांतच बसतात। इकडे आता अंजली औषध खाऊन झोपलेली असते। तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी डॉक्टर बनून येतात आणि बाळाला तपासण्याचं नाटक करतच बाळाला हातामध्ये घेऊन अर्णव खूपच लाड करत असतो। अर्णव आणि ईश्वरीला खूपच आनंद झालेला असतो अंजलीला मुलगी झालेली पाहून। आता इकडे अंजलीची डिलिव्हरी व्यवस्थित झाले, तिची तब्येत व्यवस्थित आहे पाहून अर्णव आणि ईश्वरी एक प्लॅनिंग करतात। आता हे दोघे ठरवूनच रिया आणि दादा या दोघांना राकेश विरोधातले पुरावे घेऊन हॉस्पिटलला बोलवतात। त्यावेळेला आता अंजली ईश्वरी आणि अर्णववर चिडलेलीच असते। आता इकडे अंजलीचा राग ईश्वरी आणि अर्णवचा खूपच वाटलेला असतो। आता इकडे घरातील सगळेच अंजलीजवळ येऊन उभारलेले असतात, तिच्या तब्येतीची चौकशी करत असतात। तेवढ्यातच अचानक अर्णव आणि ईश्वरीच्या प्लॅनिंगनुसारच रिया आणि दादा तेथे येतात। त्यावेळेला आता रियाला पाहून अंजली थोडीशी दचकते। आता म्हणत असते ती ही मुलगी इथे काय करत आहे। त्यावेळेला आता रिया म्हणते ताई मी तुम्हालाच भेटायला आली आहे, तुम्ही सर्वेशची बहीण आहात ना। त्यावेळेला अंजली म्हणत असते सर्वेश कोण सर्वेश, पुन्हा तू सर्वेशला शोधण्यासाठी इथे आलीस का। त्यावेळेला रिया आता राकेशचा फोटो अंजलीला दाखवतच म्हणत असते हा सर्वेश आहे। त्यावेळेला अंजली म्हणत असते नाही हे राकेश आहेत। त्यावेळेला आता रिया खरं सांगायला सुरू करते की ताई त्याने तुम्हाला आणि मला दोघींना फसवलं आहे। आता रिया म्हणत असते तुम्ही त्यांची बायको आहात आणि मला बहीण आहे असं सांगितलं आहे। आता अंजली म्हणत असते तुम्ही तर त्यांचे खास मित्र आहात ना, तुम्ही तरी बोला। त्यावेळेला दादा म्हणत असतात कुठला खास मित्र, माझ्याकडून त्याने 25 लाखाचं कर्ज घेतलं आहे आणि तो माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे।
त्याने कितीतरी असे गुन्हे केले आहेत ज्याचा पुरावा माझ्याकडे आहे. त्याने खून, चोरी असे कित्येक वाईट कृत्ये केली आहेत. त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. तर प्रेक्षकांनो, इथे आता दादा आणि अंजलीचं बोलणं ऐकून अंजलीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागांमध्ये रिया आणि दादाने असे येऊन अंजलीला जर राकेश विरोधात पुरावे दाखवले तर अंजली त्याच्यावर विश्वास ठेवेल का पुन्हा अर्णव आणि ईश्वरीवरच चिडेल? तुम्ही दोघांनीच हे मुद्दामून नाटक केलं आहे असं काहीतरी म्हणेल. हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, या राकेशचा नेमका ॲक्सिडेंट कोणी घडवून आणला? ड्रायव्हरच्या शेजारी एक बाई बसली होती, ती बाई कोण होती? किंवा इकडे आता नम्रताच्या घरी शुभो नावाचा एक मुलगा आलेला असतो, त्याने सुद्धा तो ॲक्सिडेंट होताना पाहिलेलं असतं. तर तो आता यामध्ये इन्व्हॉल्व होईल का? राकेश विरोधात हा काही सांगेल का? हेच पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तू हिरे माझा मितवा मालिकेचा रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.